आपण बायोलॉजिकल असल्यामुळे आपल्याला एकमेकाचं दुःख, एकमेकाचं आनंद, एकमेकाचं सुख, एकमेकाचा संघर्ष याची जाण असते. आणि ह्या ज्या जाणीवा आहे यातली एकही जाणीव नॉन बायोलॉजिकलला नसते. त्यामुळे तुम्ही अर्धपोटी आहात का उपाशी आहात का तुम्ही जगताय का तुम्ही मरताय याच्याशी त्या नॉन बायोलॉजिकलला काहीही घेणं देणं नसतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की भारतामध्ये बेरोजगारी सध्या फार वाढली आहे आणि हा कसा प्रश्न सुटायचा. आता हा ओढवून घेतलेला प्रॉब्लेम आहे. कारण की जो मनुष्य आयुष्यभर अभिमानाने असं सांगतो की ज्या वयामध्ये कष्ट करून मेहनत करून कुटुंब सांभाळायचं, स्वतःचा सांभाळ करायचा, त्या वयामध्ये 35 वर्ष हा भीक मागत होता. म्हणजे स्वतःच्या कष्टाने स्वतःचं पोट एकदाही ज्यांनी भरलं नाही, ज्यांनी आई वडिलांचा कधीही एकही दिवस स्वतःच्या मेहनतीवर सांभाळ केला नाही, तो काय तुम्हाला रोजगार देणार आहे? विषयच येणार नाही हा. त्याला कष्टाचं मेहनतीचं यातल्या ह्या गोष्टींची काही किंमत नाहीये. त्यामुळे ही अवस्था जाणीवपूर्वक उरलेल्या देशावरती आणलेली आहे. आणि आज मला तुम्ही हा एवढा मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा सन्मान आणि पुरस्कार दिला. माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि मी मरेपर्यंत अभिमानाने हा दिलेला पेन माझ्या छातीपाशी, हृदयापाशी ठेवेल मरेपर्यंत. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला, जी शिकवण दिली, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या सरकारने गेल्या 12 वर्षापासून या तीनही गोष्टींवर हल्ला केलेला आहे. शिक्षणावर हल्ला केलेला आहे, संघटित होण्यावर हल्ला केलाय आणि संघर्ष करण्याबद्दल सुद्धा हल्ला आपल्यावर केलेला आहे. आपली ही बेसिक मूल्य हीच धोक्यामध्ये आणून ठेवलेली आहेत. कुठेही तुम्ही गेलात तरी हे लोक येऊन तुम्हाला धमक्या देण्याचे प्रकार करतात व्यवस्थेच्या मार्फत. आता ते येडं बुलढाण्याचं काय बोललं याला काय अर्थ नाही. म्हणजे बावळट आहे, याच्या पलीकडे दुसरा त्याला शब्द असू शकत नाही. त्याचं मी आज शाळेचा दाखला पाहिला, इयत्ता पहिली म्हणजे दुसरी इयत्ता यांनी पाहिलीच नाही. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबात आहे असं म्हणतो. आणि अर्ध्या उरलेल्या वाक्यामध्ये त्या माणसाच्या, प्रकाश आंबीच्या आईच्या नावाने घाणघाण शिवाय देतो. हे एक वाक्य एका श्वासात कसं घेतलं जाऊ शकतं की छत्रपती शिवाजी महाराज माझ्या रक्तात आहेत आणि लगेच कोणाला तरी आई बहिणीवरून शिवाय. अरे दिवट्यांनो, महिला सन्मानाच्या नावाने गप्पा मारताना तुम्ही इथं मुंबईत मोर्चा काढला ना, महिला सन्मान करायचा, महिला सन्मान करायचा. मला माहितीये एका महिलेला अनेक वर्षांपासून सन्मान मिळण्याची गरज आहे. सर्वात जास्त जसोदाबेन 44 वर्ष वाट बघतेय, 44 वर्ष वाट बघतेय, तिला सन्मान मिळत नाहीये पत्नी म्हणून. आणि हे सांगणार आपल्याला हा नॉन बायोलॉजिकल कर्नाटकाच्या प्रचारामध्ये स्टेजवरती उभा राहून 3600 लैंगिक शोषणाचे ज्याचे व्हिडिओ आहेत, त्या प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला मत असं म्हणतो. हे महिला सन्मानाबद्दल बोलणार, यांना काय नैतिक अधिकार? 8 वर्षाच्या आसिफावरती जम्मू मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात 15 दिवस बलात्कार होतो, त्यानंतर तिचा खून केला जातो. त्या खुनासाठी जे आरोपी पकडले जातात, त्या आरोपींच्या समर्थनार्थ मिरवणूक काढण्यासाठी याच्या मंत्रिमंडळातले 2 मंत्री जम्मूला जातात आणि मिरवणूक काढतात. हे यांनी महिला सन्मानाचं बोलायचं? या देशाला सर्वोच्च पुरस्कार ज्या खेळाडूंनी मिळवून दिले त्या महिला कुस्तीगिरांना रस्त्यावरती पायाने तुडवलं जातं आणि त्यांचं लैंगिक शोषण करणारा ब्रिजभूषण याच्या पाठीमागे संसदेत बसलेला असतो. हे बोलणार महिला सन्मानाबद्दल? हे सोनिया गांधीबद्दल 55 काय सोनिया गांधींबद्दल जर्सी गाय म्हटले सोनिया गांधींना, त्या रेणुका चौधरींना शूर्पणखा म्हटले, संसदेत बोलले शूर्पणखा. सुनंदा पुष्करला 55 करोड की गर्लफ्रेंड, सोनिया गांधींना काँग्रेस की विधवा. हे बोलणारा मनुष्याला काय नैतिक अधिकार आहे महिलांच्या सन्मानाबद्दल बोलण्याचा? आणि पुन्हा हे धर्माचं नाव घेणार. म्हणजे हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे अग्नीला साक्षी ठेवून देवा ब्राह्मणाच्या साक्षीने 60 फेरे घेतले, दिवट्यात तिला सन्मान नाही दिलास तू, आणि तू आम्हाला सांगतो आपल्याला सांगणार महिला सन्मानाबद्दलची भाषा. हे इतकं म्हणजे आता हा जो डिलिमिटेशनचा कायदा आणला, इतका बावळट प्रकार. 2023 साली यांनी महिलांना आरक्षणाचा कायदा केला. त्यात म्हटलं की पुढच्या जनगणनेनंतर डिलिमिटेशन होईल आणि त्यानंतर महिलांना आरक्षण दिलं जाईल. हे स्वतःच्या कायद्यात 2023 ला म्हणतो. आता अचानक 2026 ला म्हणतो की लोकसंख्या फार वाढलेली आहे, त्यामुळे आता आपण मतदारसंघांची पुनर्रचना करायची 2011च्या जनगणनेपर्यंत. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. मी जसोदाबेनचा पहिला इंटरव्ह्यू मी केलेला आहे. मी शोधून काढलं याची बायको कोण. याच्या गावात मी गेलो त्यावेळेला याच्या गावामध्ये मला एकही माणूस असा भेटला नाही जो म्हटला मी याच्याबरोबर शाळेत होतो. सिरियसली सांगतोय. आणि हे सगळं छापलंय. त्या संजय गायकवाडचा इयत्ता पहिलीचा तरी दाखला मिळाला.
आणि आता SIR करणार आणि SIR मध्ये तुमचे कागद दाखवा, तुमच्या वडिलांचे कागद दाखवा आणि तुमच्याकडे नाहीत तर तुम्ही भारताचे नागरिक नाहीत. अरे स्वतःची डिग्री दाखव ना, आमच्या सगळ्या खोंड्याला मागू राहिला. पण याबद्दल बोलणार कधी, याबद्दल मी जागा कधी होणार? ताई आता सांगत होत्या भारतीय समाजाच्या अवस्थेबद्दल. मी 2009 साली नाशिकमध्ये असताना माझ्या एका स्ट्रिंगरनी बातमी पाठवली होती की पट्टीमध्ये लावा. त्या बातमीमध्ये दरोडा पडला आणि 5 आरोपी पकडले. तुम्ही त्याला म्हटले ही काय पद्धत आहे? म्हणजे माझा अप्रोच हा होता की स्ट्रिंगरला सुद्धा बातमी कशी करायची हे समजायला हवं. म्हणून नुसती इन्फॉर्मेशन पाठवली हे पुरेसं नाही. मी त्याला म्हटलं FIR ची कॉपी पाठव. मग त्यांनी FIR ची कॉपी पाठवली. FIR ची कॉपी पाठवल्यानंतर त्यांनी वाचली नव्हती हे माझ्या लक्षात आलं, कारण मी वाचल्यानंतर त्यात आरोपी क्रमांक 5 अमोशा काळे, वय वर्ष 18 महिने असं लिहिलं होतं. म्हणून मी त्याला म्हटलं की अरे तू जाऊन बघ हा काय प्रकार आहे. तो गेला आणि मग त्यांनी मला फोन करून सांगितलं की हो सर 18 महिन्याचा मुलगा आहे. पोलीस कडेवरती घेऊन आले, जजनी मानही वर करून पाहिली नाही आणि 7 दिवसाची पोलीस कस्टडी देऊन टाक. मग मी अहमदनगरला गेलो, आमची उभी व्हॅन घेऊन गेलो, तिथून आम्ही लाईव्ह टेलिकास्ट केलं की असं असं झालंय. मुकुल वासनिक हा त्यावेळेला समाज कल्याण मंत्री होता. 2014च्या पूर्वीचा भारत पूर्ण वेगळा होता. त्या समाज कल्याण मंत्र्यांनी ताबडतोब जस्टिस थुलच्या अंडर एक सत्य शोधन समिती नगरला पाठवली, दुसऱ्या दिवशी पाठवली. आणि मग त्या सत्य शोधन समिती समोर ज्यावेळेला हे सगळं आणलं त्यावेळेला जज पासून पोलीस अधिकाऱ्यापासून त्यांना अटक करणाऱ्यापर्यंत 9 जणांना एका मिनिटात सस्पेंड केलं. आणि मग मला हा प्रश्न पडला की हे होऊ कसं शकतं. तर तसं ताईने सांगितलं की चोरी झाली, दरोडा पडला की आजूबाजूला पडलेल्या पालांमध्ये जे कोण पारधी असतील ते उचलून आणायचे, तुरुंगामध्ये टाकून द्यायचे. 18 वर्षाचं बाळ सुद्धा कडेवरती घेऊन आले आणि जजनी मुंडी पण वर करून पाहिली नाही हे करत असताना. आणि मग मी 58 दिवस नळदूर, तुळजापूर त्या सगळ्या परिसरामध्ये या वस्त्यांमध्ये फिरलो, त्यांच्या बरोबर राहिलो. पारधी, रामोशी, मसणजोगी, कैकाडी, कोल्हाटी, माकडखेळ करणारे, वासुदेव हे सगळे गुन्हेगार जमात 1871ला 1857च्या युद्धामध्ये इंग्रजांच्या विरोधात लढले, इंग्रजांच्या विरोधामध्ये खबर दिल्या. म्हणजे वासुदेव असेल किंवा माकडखेळ करणारा असेल, पोपटवाला असेल, ते पोपट नाही का हे करतो, तर हे गावागावामध्ये फिरून स्वातंत्र्य सैनिकांना इन्फॉर्मेशन द्यायचे इंग्रजांबद्दल, म्हणून तेही गुन्हेगार. म्हणून 1871ला यांना गुन्हेगार ठरवलं, जन्मतः गुन्हेगार. म्हणजे हा जो पट्टा आहे हा इतका भयंकर आहे. 72 तासांपेक्षा जास्त कोणत्याही गावामध्ये राहायचं नाही. आणि 1959ला त्यांना डिनोटिफाय जरी केलं तरी सध्या पोलिसांच्या ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये हे गुन्हेगारच राहिले. आणि पोलिसांच्या ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये गुन्हेगार राहिल्यामुळे यांना कायम गुन्हेगारांची वाग. 72 तास गावात राहायचं नाही म्हणून रहिवासी दाखला नाही, रहिवासी दाखला नाही म्हणून रेशन कार्ड नाही, रहिवासी दाखला नाही म्हणून शिक्षण नाही, रहिवासी दाखला नाही म्हणून मतदार यादीत नाही, मतदार यादीत नाही म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला यांची गरज नाही, कारण मतदार यादीतच नाही. आणि मग हे ज्या वेळेला त्याच्यावरती एक मोठी डॉक्युमेंटरी फिल्म बनवली गेली, तिला रामनाथ गोयंका अवॉर्ड मिळालं. मग केंद्र सरकारने, त्यावेळच्या जुन्या भारतातल्या केंद्र सरकारने, मनमोहन सिंगांनी आयोग नेमला. त्या आयोगाने देशभर सर्व्हे केला आणि 2013 साली यांची लोकसंख्या 2011 साली यांची लोकसंख्या 13 कोटी होती. महाराष्ट्रात 2.25 कोटी. आणि ही 13 कोटी लोक आज किती झाले असतील? 15-16 कोटी झाले असतील. हे 15-16 कोटी अदृश्य लोक भारताच्या पोटात राहत आहेत, इंग्लंडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त. जे मतदार यादीत नाहीत, जे जनगणनेमध्ये नाहीत, ते कुठेच नाहीत. आणि हा दिवटा कायदा करणार की आता SIR करायचं, CA NRC करायचं, कागद दाखवा. यांनी कुठून दाखवायचे कागद? आणि या 15 कोटींनी कागद नाही दाखवल्यानंतर यांना कुठे टाकणार, कुठे ठेवणार? त्या समुद्रात बुडवणार? माणसं नाहीये. आणि ताईने सांगितलं ना, संधी मिळाल्याबरोबर शिक्षणात काय करू शकतात ते दाखवलं ना. हे आपण सर्वजण जाणतो ना. संधी मिळण्याचा फक्त अभाव होता, पण तीच बोचते आता. यांना संधी दिली, आता हे पुढे चाल, हेच बोचतंय. आणि म्हणून शिक्षणावर हल्ला. शिक्षणासाठी तुम्ही पुन्हा संघटित व्हायला नको, संघटनेवर हल्ला. हे केलं ना जनसुरक्षा कायदा आपल्याकडे. त्या जनसुरक्षा कायद्याचा ड्राफ्ट वाचा, त्याच्यामध्ये जनसुरक्षा नावाचा शब्दच नाहीये किंवा जनतेची सुरक्षा हा शब्दच नाहीये. सरकारची कशी सुरक्षा एवढंच. कोणालाही संघटन म्हणणार, कोणालाही बेकायदेशीर संघटना म्हणणार, कोणत्याही कृत्याला बेकायदेशीर कृत्य ठरवलं जाणार. म्हणजे उद्या हास्य क्लब मध्ये जर तुम्ही हसत असाल तर सरकार म्हणेल आमच्या विरोधात हसताय, अटक करा, 10 लाख रुपये दंड, 10 वर्षाची जेल. रिक्षानी जर गेला असाल हास्य क्लब मध्ये तर रिक्षावाला फॅसिलिटेटर, त्याला 7 वर्ष तुरुंगवास, 7 लाख रुपये दंड. इतका निर्बुद्ध कायदा हा या महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर झाला. आणि याची हिंमत किती वाढली आहे सांगतो मी. 14 नोव्हेंबरला नाशिकमध्ये नेहरू जयंतीचा कार्यक्रम होता. काही पोलीस अधिकारी आले, मला म्हणे आम्ही ATS कडून आलो आणि तुमचं प्रोफाईल आम्ही बनवलंय. म्हटलं का? मी काही टेररिस्ट नाही. तर म्हणजे जनसुरक्षा कायदा आमच्याकडे अंमलबजावणीसाठी दिलेला आहे आणि यात अटक सुद्धा होऊ शकते.
मग मी त्यांना म्हटलं, तुम्हाला कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही निरोप द्यायला आलात ना, स्वतःहून तर असं जात नाही पोलीस. तर म्हणे हो. म्हटलं मग ज्यांनी निरोप दिला त्यांना परत जाऊन माझा निरोप सांगा की हा देश तुरुंगामध्ये जाऊन जाऊन स्वतंत्र झालाय, घरात बसून झालेला नाही. आणि तुरुंगामध्ये जाऊन जाऊन ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं, त्यांनी संघर्ष केला, त्यांनी संविधान दिलं, ते आजही तुरुंगात जायला तयार आहे. अभिमानाने जाऊ, बिल्ला लावल्यासारखा अभिमानाने छातीवर जाऊ तुरुंगामध्ये, हे स्वातंत्र्य आणि हे संविधान टिकवण्यासाठी. ही भोकाडी आम्हाला दाखवायची नाही. मग ते तिथून परत निघून गेले. पण इथपर्यंत आता मजल आलेली आहे की जाहीर कार्यक्रमांमध्ये येऊन धमकी दिली जाते. अशा पद्धतीने एखादा माणूस जर बिचकला तर त्यांना ते हवंय, कारण माणूस घाबरवणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि तुम्ही घाबरलात तर त्याचा अर्थ तुम्ही त्यांना यशस्वी करताय, आणि हे होता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत हे व्हायला नाही पाहिजे. मोठ्या हिमतीने, मोठ्या बुद्धिमत्ता दाखवून याचपर्यंतचा हा प्रवास झालेला आहे. हा परत 5,000 वर्ष पाठीमागे न्यायचा का? ताई म्हटलं तसं गळ्यात मडकी घालून घ्यायची आहेत का परत? हे जर होऊ द्यायचं नसेल तर काय करायला हवं आणि काय बिलकुल करायला नको हे लक्षात घेतलं पाहिजे. अचानक 2012 नंतर मी कधी बघितलेलं नव्हतं. तुम्ही मगाशी वटपूजेचं नाव सांगितलं. ताई माझ्याच बिल्डिंग मध्ये मी खालती जिन्यावरून उतरलो, गेल्या वर्षीची गोष्ट. तर इंजिनियर असलेली मुलगी, नुकतंच लग्न झालं, इंजिनियर झालेली, बरोबर 4-5 बायका हातात ताटपीठ घेऊन आतमध्ये येत होत्या. मी मुद्दाम तिला विचारलं की अगं कुठे गेली होती? तर म्हणे वट सावित्रीच्या पूजेला. काकू नाही आल्या? म्हटलं मी काकूला दम दिलाय लग्नाच्या आधी, या फालतूपणा करायचा नाही. तर म्हणे का हो असं का? तर म्हटलं मी तिला सांगितलं मी आयुष्यभर केलेल्या पापांमुळे मला डुकराचा जन्म मिळणार असेल तर तुला कशाला डुकरेन व्हायचं? मग ती एकदम जागी झाली. म्हटलं अगं तू इंजिनियर आहे, काय फालतूपणा चाललाय? हे असे वडाला दोरे गुंडाळून कोणीतरी सांगितलेलं कर्मकांड, कोणाला तरी त्याच्यातून धंदा मिळणार. माझे वडील वारले त्यावेळेला आला होता एक जण घरी, की तू आम्हाला कळवलंच नाही. म्हटलं नातेवाईकांना कळवायचं असतं. तो म्हणे नाही ते अंत्यसंस्काराची पूजा वगैरे. म्हटलं मला नाही करायची. झालं म्हटलं अंत्यसंस्कार. तर म्हणे अमुक तारखेला 10वाय, अमुक तारखेला 11वाय, अमुक तारखेला 12वाय, ही यादी घे, हे सगळं सामान मागवून घे. म्हटलं का बरं? तर म्हणे अरे हे करायचं असतं ना. म्हटलं मला नाही करायचं, माझा नाही विश्वास याच्यावर. तर म्हणे प्रभाकरचा आत्मा चिडेल तुझ्यावर. म्हटलं प्रभाकरचा आत्मा मी पाहून घेईन, तो चिडू नये म्हणून तुम्हाला का पैसे देऊ? बाप माझं आयुष्यभर माझ्यावर प्रेम केलं, आयुष्यभर मी त्यांच्यावर प्रेम केलं, कशाला चिडतील? त्यामुळे मग आपण एक काम करू, हे नाही ना सरळ 1 वर्षाने आपण नारायण नाग बली. म्हटलं हे काय भानगड? त्यामुळे 3 ग्रॅम सोन्याचा नाग, त्याच्यानंतर 25,000 रुपये दक्षिणा, आणि 3 दिवस गुरुजींच्याच घरी राहायचं. 1 रुपयाचा खर्च नाही, चहा नाश्ता जेवण सगळं त्यांच्यात. तर म्हटलं सोन्याचा नाग का बरं? त्यामुळे अरे नागबळी असतो ना, नाग का बळी द्यायचा असतो. म्हटलं मग खरा नाग घेऊन येतो ना. हे काय काहीतरी? म्हटलं हे बघा हे तुमचं बिझनेस मॉडेल आहे. प्रत्येक घरामधून दर वर्षाला धंदा मिळाला पाहिजे, यासाठी तुम्ही हे बिझनेस मॉडेल तयार केलं. मग तुमचा धंदा तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर चालवा ना, माझे कशाला पैसे घेता? करा तुम्ही खुशाल. पण असे अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा लोकांमध्ये आणल्या आहेत. आता आमच्याकडे कुंभमेळा होणार आहे. मागे मी जे हिजाबवरती ज्यावेळेला या लोकांनी सुरू केलं तेव्हाच मी बोलायला लागलो होतो खरं, की त्या मुलीला तिचं डोकं झाकायला परवानगी नाही. कुंभमेळ्यात तुम्ही नागणे फिरणार रस्त्यात. शाहरुख खानच्या मुलाच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा लागला म्हणून त्या मुलाला तुरुंगात ठेवलं इथं आर्थर रोडला. इथं टनानी येतो कुंभमेळ्यात, टनानी ट्रक भरून आणतात आणि त्याला मात्र नाव द्यायचं धर्माचं. ही पद्धत आहे का? मी ज्या वेळेला सांगितलं की हा कुंभमेळ्याची प्रथा अकबराने सुरू केली, त्याचे पुरावे दाखवले, त्याच्याबद्दलचं मी अकबर कुंभ नावाचं आर्टिकल लिहिलं त्यावेळेला, तर त्याच्यावरून सुरू झाले की हा काय काहीतरी तू काही खोटं बोलतोय, तू हे बोलतो. म्हटलं मी पुरावे दिले, अकबराने नाही केला असा पुरावा द्या ना. त्यांनी सुरू केलं हे मी दाखवलं. पहिलं स्नानाला तो हजर राहिला म्हणून पहिल्या स्नानाला शाही स्नान म्हणतात, कारण बादशहानी स्नान केलं. नाही यांच्यामध्ये हा फारसी शब्द येण्याचा काय संबंध आहे? आणि मग तो ज्यावेळेला जास्त बोलायला लागला त्यावेळेला मग मी त्याला म्हटलं की तुला हे गंमत माहितीये का, की अकबराची स्तुती करण्यासाठी त्यावेळेच्या भटांनी काय केलं, त्यांनी अल्लोपनिषद लिहिलं. म्हणजे हिंदू धर्मात जी उपनिषद आहे तसं अल्लाच्या स्तुतीसाठी एक उपनिषद लिहिलं, अल्लोपनिषद. काय काहीतरी बोलता म्हणा. म्हटलं हे बघ गुगल देवतेला विचार आणि ही डाउनलोड मी केलेली कॉपी घेऊन जा. या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात, ज्या गोष्टीला आपण कदाचित 2 धर्मांमधलं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणून दाखवू शकतो की ही परंपरा किंवा ही प्रथा एका मुघल बादशहाने सुरू केली. तू अकबराचं काय कौतुक करतो? अकबर केवढा मोठा आक्रांता होता. म्हटलं काय केलं त्यांनी? पण हजारो हिंदूंची कत्तल केली. म्हटलं मग परशुरामापेक्षा कमीच केली. परशुरामानी 21 वेळेला अख्ख्या पृथ्वीवरचे क्षत्रिय मारले. एवढे हिंदू तर कोणीच नाही मारले, सगळ्या मुघलांनी मिळून एवढे हिंदू नाही मारले. पण तो देव. पण ज्याच्या वेळेला आपण विवेकानी तर्कानी यांना उत्तर देतो त्यावेळेला हे धाराशाही होतात, डिमॉलिश पूर्णपणे. आणि म्हणून विवेकावर, म्हणून दाभोळकर मारले जाणार, म्हणून पानसरे मारले जातात, म्हणून कलबुर्गी मारले जातात, म्हणून गौरी लंकेश मारले जातात. हे आजही होत राहत. आता हे जनसुरक्षा करताना डावे कडवे डाव्यांनी कोणाची हत्या केली?
केली. नथुराम गोडसे पासून अगदी पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश पर्यंत हत्या करणारे डावे होते, सगळे उजवे होते ना. मग हे कुंभमेळ्याच्या नावाखाली ज्या वेळेला हे सुरू केलं तपोवन कापायचं नाशिक मधलं, तेव्हा आम्ही त्याला विरोध केला तर माझ्या नावाने रील बनवायला सुरुवात केली. 40 पैशावाल्यांना धंदा हवा असतो ना, अर्बन नक्षल, अर्बन नक्षल, अर्बन नक्षल. अरे बावळटांना, तुम्ही झाडं कापताय, तुम्ही ते तपोवन, ज्या तपोवनामध्ये राम आणि सीता आले होते ते तुम्ही कापायला निघाला. पाप तुम्ही करत असाल तर. आता जी वडाची झाडं नाशिकमध्ये 300 वर्ष 300 वर्ष जुनी कापली, त्या वडाला दोरे उंडाळले असतील ना कोणतरी, कापले ना. आता तो वड गॅरंटी देणार नाही 60 जन्माची. म्हणजे यांना येड्यांना माणसाची गॅरंटी नको असते, वडाकडून गॅरंटी आहे. बरं, देशाचं आता मोदींनंतर पंतप्रधान कोण अशी एक शर्यत सुरू झाली आहे ना. त्यामुळे एकाने उत्तर प्रदेशमध्ये गायींचं रेशन कार्ड काढा सुरू सांगितलं, गायींचं आधार कार्ड उत्तर प्रदेशात. आम्ही काय कमी आहे का? आम्ही सांगितलं डुकरं सांभाळायचं. म्हणजे राज्यकर्त्यांनी काय कशासाठीचं धोरण ठरवायचं? अरे माणसं जपा ना बाबांनो, डुकरं काय जपताय? पण हे डुकरं जपणार, माणसाचं काही का होईना, यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे स्वतःच सांगून बसले ना आम्ही नॉन बायोलॉजिकल आहे. त्यामुळे माणसांचा विषयच नाही घ्यायचा, कायम अशा फालतू गोष्टींमध्ये गुरफटवून ठेवायचं. 14 वर्षापूर्वी हा देश चंद्रावर पाणी शोधत होता, याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. कारण चंद्रावर पाणी शोधणारा देश आता या कबरी खाली काय, त्या मशिदी खाली काय, याच्या खाली काय हे शोधतोय. फडणवीस वर्षा बंगल्यामध्ये शिंग कुठे पुरून ठेवलेली आहेत हे शोधत होते. ते कुठला रेडा कापला, त्या रेड्याची शिंग ठेवली म्हणून. या स्थितीला आपण आलेलो आहोत. कधी आपण विचार करणार? म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा, धार्मिक सौहार्दता वाढवा, ही आपल्याला बाबासाहेबांनी संविधानात दिलेली कर्तव्य आहेत. या कर्तव्यांनाच हरताळ फासतो नॉन बायोलॉजिकल. तो सांगतो गणपती प्लास्टिक सर्जरी आहे. म्हणजे स्टेजवरून ज्या वेळेला मूर्खपणा सुरू होतो त्यावेळेला खाली तर चढावड लागते ना. हे बोलले गणपती प्लास्टिक सर्जरी आहे, खाली सुरू झाले गाईच्या गोमूत्रात सोनं असतं, गाईच्या शेणातून युरेनियम जात नाही. एक पावलं उठलं तो म्हणे सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. अरे कुठेतरी थांबवा ना मूर्खपणा. हे ज्ञानव्यापी मशीदच्या वेळेला जे झालं, चंद्रचूडने परवानगी दिली, त्यावेळेला मी चंद्रचूडांना पत्र लिहिलं होतं, खरोखर लिहिलं होतं. आणि त्यात मी हे लिहिलं होतं की मी महाभारत वाचलंय आणि महाभारतामध्ये पांडवांनी ज्या वेळेला कौरवांचा पराभव केला तर हस्तिनापूरला, म्हणजे आजच्या दिल्लीला, त्यावेळेला हस्तिनापूर हे नाव होतं, तर हस्तिनापूरला परत आल्यानंतर पांडवांनी तिथं श्रीकृष्णाचं एक भव्य मंदिर उभारलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते सर्वोच्च न्यायालयाच्या खालती आहे, न्यायालय खणायची परवानगी द्या. आणि मग सांगितलं की हा बावळटपणा थांबवा ना, ही जबाबदारी कोणाची आहे? हे हा मूर्खपणा थांबवण्याची कायदेशीर जबाबदारी तुमच्यावर आहे, ती तुम्ही निभवावी. म्हणून तुम्हाला पगार दिला जातो, तो पगार तुम्हाला मिळत राहावा म्हणून आम्ही टॅक्स भरत राहतो. आणि तुम्ही काय बावळटपणा सुरू करून ठेवलाय देशात? याला प्रोत्साहन अशा गोष्टींना हे आपल्याकडे त्याच पद्धतीने आलं की नाही? मगाशी मी म्हटलं म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, सर नवीन शैक्षणिक धोरणात सांगितलं 7 पानाचं होतं, तेवढी 7 पानं लोकांनी वाचली सोडून दिली. शिक्षण संस्था चालकांनी सुद्धा तेवढीच 7 पानं वाचली. आता 732 पानांचं डिस्क्रिप्शन आलंय आणि त्यात सांगितलं की इयत्ता 6वी पासून व्होकेशनल ट्रेनिंग कंपल्सरी. व्होकेशनल ट्रेनिंग विद्यार्थ्यांनी कुठलं काय घ्यायचं हे शिक्षक ठरवणार आणि शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय काय होता तेच व्होकेशनल ट्रेनिंग त्या मुलाला देणार. म्हणजे कुंभाराच्या मुलांनी मडकीच भाजायची. म्हणजे चातुर्वर्ण्य तुम्ही आता धोरणामधून आणताय, याच्याबद्दल महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे. 66 नाही, आता 84,000 शाळा बंद झाल्या. आता या मार्च महिन्यामध्ये 18,000 शाळा नवीन बंद केल्या. 84,000 शाळा बंद झाल्या. या 84,000 शाळांमध्ये 50 मुलं जर असतील तर 40 लाख मुलं शिक्षणापासून वंचित केली. या शासकीय 84,000 शाळांमध्ये कुठली मुलं शिकत होती? सगळी बहुजनांची मुलं शिक्षणापासून दूर केली. का? कारण शाळा चालू ठेवल्या, पटसंख्या कमी असून सुद्धा. तर 2,000 कोटीचा खर्च येईल आणि आमच्याकडे कुंभमेळ्याला 32,000 कोटी रुपये खर्च करणार. 32,000 कोटी. त्या 84,000 शाळांमधले 4 लाख शिक्षक बेरोजगार केले. त्या 4 लाख शिक्षकांच्या बायका लाडक्या बहिणी, त्यांना 1,500 रुपये. म्हणजे मी जे म्हणतोय शिक्षणावर हल्ला, ते सतत हे लक्षात घ्या, हा बहुजनांच्या शिक्षणावरचा हल्ला आहे. त्याच धोरणाप्रमाणे 2030 नंतर या संपूर्ण देशात एकही एडेड कॉलेज नसणार. सर्व एक तर ऑटोनॉमस असतील नाही तर प्रायव्हेट असतील. कोणाला शिक्षण परवडेल? ज्या शिक्षणाचा आटापिटा म्हणजे शिक्षण मिळावं यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संघर्ष केला, नाटापिटा केला, तो सगळा एका मिनिटात धुळीत मिळवला जाणार. कारण बघतायत ना, वाघिणीचं दूध प्यायलेले गुरगुरतात. हे बघितलं, हे JNU मध्ये पाहिलं, जामिया मिलियामध्ये पाहिलं, सगळ्या ठिकाणी बघितलं. मग तेच बंद करायचं. मग तिथं यांचं मनुस्मृतीचं भेसळीचं दूध आम्हाला नामंजूरच आहे ना. ते आम्हाला भीमस्मृतीच हवी. संविधान तुमची मनूची स्मृती नको. पण यासाठी संघर्ष करावा लागेल, यासाठी
किंमत मोजावी लागेल. आणि बरेच जण यासाठी विचकतात की माझ्या कुटुंबाकडे तर काय होईल. आज आज तो विषयच आणू नका. काही का होईना आपलेच बाप दादा होते ना, स्वातंत्र्य आंदोलन झालं त्यावेळेला न्यायालय विरोधात होती, सैन्य विरोधात होतं, पोलीस विरोधात होते. आज तेच आहे ना, त्यावेळेला आपलेच बापजादे त्यांच्या विरोधात लढले आणि स्वातंत्र्य मिळवलं. पुन्हा लढूया. तेवढं ऋण यांचं आपल्यावर आहे, ते ऋण फेडायलाच हवं. मारतील, गोळ्या घालतील, फासावर टाकतील, तुरुंगात सडत ठेवतील, नो प्रॉब्लेम. आपल्या आयुष्याची म्हणजे मी नेहमी असंच म्हणतो की 58 वर्ष माझ्या आयुष्याची मी अत्यंत कष्ट करून मेहनतीने जगलो. इयत्ता 4थी पासून पेपर टाकायचो, रस्त्यावर विकायचो. मी शांताबाई दाणींच्या रमाबाई आंबेडकर वसतिगृहामध्ये पेपर टाकायला पहिल्यांदा ज्यावेळेला गेलो तेव्हा त्यांनी आतमध्ये बोलावलं. मला म्हणे काय रे महत्वाची बातमी काय आहे. म्हटलं माहित नाही. म्हणे का. म्हटलं वाचली नाही. म्हणजे तुला फुकट पेपर वाचायला मिळतो तरी वाचली नाही. माझ्या समोर बसन पेपर वाच. मला बसवलं, पेपर वाचायला लावला. मग जाताना एक लिमलेटची गोळी दिली. मग त्या लिमलेटच्या गोळीच्या आकर्षणापोटी रोज पेपर वाचून त्यांच्याकडे जाईल. इयत्ता 4थी ते 12वी रोज माझी शिकवणी घेतली त्यांनी, रोज. आता ही शाळाबाह्य संस्कार केंद्र जी होती ती पुन्हा सुरू करायला लागतील. आपल्या म्हणजे आम्ही मगाशी पण बोललो की 6 डिसेंबर असेल, 14 एप्रिल असेल, 26 नोव्हेंबर असेल, बुद्ध पौर्णिमा असेल, शिबिरांनीच साजरी करायची. शिबिरच झाली पाहिजे. पुन्हा एकदा मुलांचं प्रबोधन झालं पाहिजे. पुन्हा एकदा त्यांना संघर्षाची महत्व पटवून दिलं पाहिजे. पुन्हा एकदा त्यांना काही ना काहीतरी किंमत मोजावी लागेल आणि ती मोजणं सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे हे सांगायला हवं. तरच यानंतरच्या जयंत्या आपल्याला साजऱ्या करू दिल्या जातील. आता गेल्या महिन्यात पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये 19 फेब्रुवारीला असा लेखी आदेश काढला गेला की फक्त मराठा समाजाच्या मुलांना शिवजयंती सुट्टी असेल. आता 14 एप्रिलला त्याच कॉलेजमध्ये दुसरा लेखी आदेश काढला गेला की फक्त आंबेडकराईट मुलांना सुट्टी असेल. बाकी सर्वांनी कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये हजर राहायचं, सर्वांची तपासणी केली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये जातीवरून फूट अशी व्यवस्था पाडते आहे ज्याला कायद्याची कुठलीही संमती नाही, पण तरीही हे केलं जात आहे. नॅशनल हॉलिडेच्या दिवशी सुद्धा हॉलिडे नाही मुलांना, कारण त्यातून फूट पाडली जाते ना. हे वेगळे आम्ही वेगळे असं काहीतरी दाखवायचं आहे म्हणून हे केलं जातं. हे आज खडबडून जागा होण्याची वेळ आहे. आणि त्यांना हे जे वाटतं की हे संविधान करणारे एक दिवशी गप्प बसतील, काय असं त्याच्यामध्ये आहे, जी चेष्टा चालते, जी टिंगल चालते, ते काय आहे, त्या संविधानातली मूल्य आणि त्याचं महत्व काय आहे. छोटीशी हिंदी कविता आहे, ती मूल्य सांगताय. मैं कोई मुल्क नहीं हूं कि जला दोगे मुझे, कोई दीवार नहीं कि मिटा दोगे मुझे, कोई सरहद भी नहीं हटा दोगे जिसे. ये दुनिया का जो पूरा नक्शा अपनी मेज पर तुमने बिछा कर रखा है, इसमें कावाक लकीरों के सिवा कुछ भी नहीं है. तुम मुझे इसमें कहाँ ढूंढ रहे. मैं एक अरमान हूँ दीवानों का, सख्त जा ख्वाब कुचले हुए इंसानों. लूट जब हद से सिवा होती है, जुल्म जब हद से गुजर जाता है, मैं अचानक किसी कोने में नजर आता हूँ, किसी सीने में उभर आता हूँ. आज से पहले भी तुमने मुझे देखा हो, कभी मगरिब में, कभी मशरिक में, कभी शहरों में, कभी गाँव में, कभी बस्ती में, कभी जंगल में. मेरी तारीख ही तारीख है, मेरा कोई ज्योग्राफिया नहीं. और तारीख भी ऐसी जो पढ़ाई तो नहीं जाती लेकिन फिर भी लोग चुप चुप कर पढ़ते हैं. कभी मैं गालिब कभी मगलूब हुआ, कातिलों को कभी सूली पर चढ़ाया मैं, और कभी आप ही मसलूब हुआ. फर्क सिर्फ इतना है, कातिल मेरे मर जाते हैं, मैं न मरता हूं न मर सकता हूं. हे ते आपलं संविधान जो ना मरता है ना मर सकता है. आणि हे यांना ठणकावून सांगायची वेळ आली. आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने मी एवढं वचन तर नक्की 100% देईन. या पुरस्कारात देणाऱ्यांची, या पुरस्काराची आणि तुम्हा सर्वांची मान क्षणभरही खाली जाणार नाही. अभिमानच वाटेल, असंच जगेन, असंच मरेन. मला खूप जण असं म्हटले की ते झाडं तोडली तेव्हा हरलास. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं मी मरत नाही तोपर्यंत हरत. त्यामुळे मरेपर्यंत फक्त जिंकण्यासाठीच लढायचं. एवढं 100% या निमित्ताने तुम्हाला सर्वांना आजच्या निमित्ताने हे वचन देतो. 22 प्रतिज्ञा तर मी मानतोच, ही माझी 23वी प्रतिज्ञा, ही यासाठी कटिबद्ध राहील, 100% राहील.